The great happiness. बुद्धं शरणं गच्छामि मनोपुब्बंगमाधम्मा मनोसिक्था मनोमया मनसाचे पतुठेन भासति वा करोति वा ततो न दुःखमनवेति चक्रं वा मनोपुब्बंगमाधम्मा मनोसिक्था मनोमया मनसाचे पसन्नेन भासति वा करोति वा ततो न सुखमनवेति छायाव अनपायिनी। संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःख मुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ या महान आणि सर्वश्रेष्ठ अशा त्रिरत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो, ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या महान अशा धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवनाला समर्पित करून आज या महान मंगलमय दिनी आपल्या लातूर शहराजवळील सातकर्णी नगर येथील या महाविहाराच्या परिसरामध्ये आमचे धम्मबंधू पूजनीय भिक्खू पंजानंदजी थेरो यांच्या मार्गदर्शनामध्ये अखिल भारतीय 8व्या बौद्ध धम्म परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। तेव्हा या धम्म परिषदेचे नियोजित अध्यक्ष गुरुवर्य पूजनीय भिक्खू प्राचार्य डॉक्टर खेम धम्मोजी महास्तवीर, त्याचबरोबर धम्म परिषदेला संबोधित करण्यासाठी धम्म मंचावरती उपस्थित असलेले पूजनीय भिक्खू शरणानंदजी महास्तवीर, त्याचबरोबर आताच ज्यांनी आपल्या समोर इंग्लिश मधून भाष्य केलं, धम्म देशना दिली असे श्रीलंका येथील पूजनीय भिक्खू अतुर्लियजी रतन महास्तवीर आणि धम्म मंचावरती उपस्थित असलेला संपूर्ण पूजनीय भिक्खू संघ भिक्खुणी संघ श्रामणेरी संघ तथा धम्म देशनेला श्रवण करण्यासाठी उपस्थित असलेले आपण सर्व श्रद्धावंत उपासक उपासिका बालक तथा बालिकांनो, तद्वतच दी ग्रेट हॅपीनेस या आपल्या यूट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक, सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रती मंगल मैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि आपणा सर्वांच्या दुःख मुक्ती करिता तथागत भगवान बुद्धांद्वारा शिकविलेल्या धम्मोपदेशास प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत, एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे
या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे, ग्रहण करावे. पहिल्या धम्म परिषदेपासून ही 8वी धम्म परिषद आहे. पूजनीय पंजानंद भंतेजी पहिल्या धम्म परिषदेपासून जे आम्हाला विनंती करीत आहेत, तर ही 8वी धम्म परिषद उजाडली आणि आम्हाला इथे येण्याचा योग आला. भंतेजींनी किती वेळा या 8 वर्षात विनंती केली असेल ती त्यांना मलाच माहिती आहे, परंतु व्यस्त कार्यक्रमांमुळे येता आलं नाही. मध्यंतरी आम्ही भंतेजी करीत असलेलं प्रेरणादायी कार्य पाहण्यासाठी आलो, तेव्हा नुकतंच धम्म हॉल जो आहे, बुद्ध विहार जे आहे, त्याचं काम सुरू होतं. समाजाच्या दानातून एवढी मोठी जमीन भंतेजींनी विकत घेतली आहे आणि या लातूरला धम्मनगर करण्यासाठी सदोदित भंतेजी प्रयत्न करीत आहेत. खर तर त्यांच्यामधल्या असलेल्या प्रज्ञेचा आनंद तो लोकांमध्ये पेरण्याचं काम पूजनीय पंजानंद भंतेजी करीत आहेत. तेव्हा आपण सर्वांनी एकदा टाळ्यांच्या गजरांमध्ये भंतेजींसाठी अभिनंदन करावं, त्यांचं कौतुक करावं. कारण एक भिक्खू जेव्हा झिजतो, त्यागमय जीवन जेव्हा जगतो, विनयशील राहतो आणि प्रामाणिकपणे जेव्हा काम करतो, तेव्हा असंख्य लोक धम्माच्या मार्गावरती आरूढ होत असतात. असंख्य लोकांना बुद्ध धम्म संघावर श्रद्धा ठेवण्याची प्रेरणा मिळत असते आणि म्हणून पूजनीय भंतेजींचं कार्य हे अजोड आहे आणि माणसं जोडण्यासाठी ते अव्याहतपणे काम करताय आणि त्यामुळे ही 8वी धम्म परिषद इथे संपन्न होत आहे. सकाळपासून आम्ही आलेलो आहोत. आम्हाला वाटलं बा आमचा आता नंबर लागेल, थोड्या वेळानं लागेल की नाही. आता तर असं वाटलं बापा आता तर गाण्याचा कार्यक्रम आहे आणि मग आता आमचं काही खरं नाही, येणं वाया जाते की काय. भंतेजी म्हणे थांबाच थोडं, अजून थांबाच थोडं, आणि आता नंबर लागला आमचा. तर थोडक्यात तुम्हाला धम्मदेशना देतो. ऍक्च्युली जेव्हा बाहेर जात होतो इकडे तिकडे लोक भेटत होते, बिचारे तुमचं प्रवचन ऐकतो, काय 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 कोण म्हणते काय सांगत होते लोक. फार आनंद झाला. ते नांदेडचे उपासक, लातूरचे काही उपासक म्हणे पहिल्यांदा तुम्हाला पाहत आहे, तर पाहण्यासारखं काही नाही. भगवंताच्या काळात वक्कली नावाच्या भिक्खूला भगवान म्हणाले, या गंदगीने भरलेल्या शरीराला नको पाहू, धम्माला पहा. आणि त्यामुळे धम्म हा महत्वाचा आहे. ऍक्च्युली आज बघा 25 तारीख आहे, 25 डिसेंबर. ही 25 डिसेंबर तारीख अत्यंत महत्वाची आहे, आपणास ठाऊक आहे. कारण आजच्याच दिवशी 25 डिसेंबर 1927 ला महाड येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या भारतीय समाजामध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी मनुस्मृती नावाच्या एका ग्रंथाचं दहन केलं, त्याला जाळलं. खर तर सुज्ञ लोकांनी, भारतीय सुज्ञ लोकांनी विचार केला पाहिजे. पुस्तकांवर प्रेम करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, मला सर्वात प्रिय जर काय आहे तर ग्रंथ मला प्रिय आहेत. मी ग्रंथ वेडा आहे आणि ग्रंथ वाचनाची मला आवड असल्या कारणाने मी शेवटपर्यंत स्वतःला विद्यार्थी समजतोय. आणि अशी वाचनाची आवड असलेल्या असंख्य ग्रंथ चालणाऱ्या, वाचणाऱ्या, लिहिणाऱ्या एका महामानवाने एखादा ग्रंथ जर जाळला असेल तर तो ग्रंथ किती विषारी असेल याची खरं तर भारतीय लोकांनी कारण मीमांसा केली पाहिजे. त्याबद्दल संशोधन केलं पाहिजे, विचार केलं पाहिजे की ग्रंथ का जाळला बाबासाहेबांनी. परंतु केवळ ग्रंथ जाळून थांबले नाही. तुम्ही जर पाहिलं तर महाडला जिथे बाबासाहेबांनी तो ग्रंथ जाळला आजच्या दिवशी, त्या महाड चौदार तळ्यापासून थोड्याच अंतरावरती रायगड किल्ला आहे. ज्या रायगड किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होत असताना तो महाराजांना अपमानित करून झाला. त्या गागा भट्टाला काशीवरून बोलवावं लागलं. इथे कोणीही व्यक्ती महाराजांचा राज्याभिषेक करण्यासाठी तयार होत नव्हता आणि त्याने सुद्धा पायाच्या करंगळीने म्हणतात महाराजांना तो टिळा लावला. आणि अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांचा जणू काही रायगडावरती राज्याभिषेकाच्या वेळी अपमान झाला आणि महाराजांचा अपमान झाला. त्यांच्या अपमानाचा जणू काही बदलाच
या 25 डिसेंबर 1927 ला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती जाळली. ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानाचा बदलाही त्या माध्यमातून घेतलेला आहे बघा. परंतु या देशामध्ये अनेक वर्षांपर्यंत जातीला महत्व होतं, गुणवत्तेला महत्व नव्हतं बघा. होतं काय? आजही काल औरंगाबाद येथे एका ठिकाणी प्रवचनाचा विषय निघाल्यावर लोक सांगत होते, भंतेजी असं वाटते की बाबासाहेबांच्या काळातच जातीवाद होता, परंतु आताही जातीवाद संपलेला नाही आहे. शहरामध्ये जर आम्हाला रूम भाड्याने घ्यायची आहे, जेव्हा रूम विचारण्यासाठी आम्ही जातो तेव्हा लोक म्हणतात तुमचं आडनाव काय आहे? वाघमारे आहे का? लातूरचे आहे का तुम्ही? हा, मग हे बौद्ध आहे म्हणते, याला रूम द्यायची नाही म्हणते. बघा तुम्ही, आजही अशा प्रकारचा जातीवाद आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणून मनुस्मृती नावाचा ग्रंथ जाळला. कोणाचा द्वेष करण्यासाठी तो ग्रंथ जाळलेला नाही आहे आणि त्यामुळे आजचा दिवस त्या अर्थाने ऐतिहासिक आहे. त्या घटनेला बघा 2027 ला, आता हे 2025 सुरू आहे, संपेल आणि 26 आणि 27 म्हणजे 25 डिसेंबर 2027 ला मनुस्मृती दहन कार्यक्रमाला 100 वर्ष पूर्ण होतात बघा. शतकपूर्ती होणार आहे. त्या महाडातच दुसरी क्रांती केली बाबासाहेबांनी या 25 डिसेंबरच्या अगोदर, ती म्हणजे 20 मार्च 1927 ला. त्याही चौदार तळ्याच्या सत्याग्रहाची शतकपूर्ती होईल 2027 ला. 20 मार्च 2027 ला महाड चौदार तळ्याच्या सत्याग्रहाला देखील किती वर्ष होत आहेत? 100 वर्ष होत आहेत बघा. आणि त्या काळात, त्यावेळी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाड चौदार तळ्याचा सत्याग्रह केला. पाणी ही नैसर्गिक देण आहे, परंतु बाबासाहेब जेव्हा पनवेलच्या नाक्यावरती एका छोट्याशा पानटपरीवरती, हॉटेलावरती तहान लागली म्हणून जेव्हा त्यांची गाडी थांबल्या जाते, तेव्हा तो छोटासा हॉटेलवाला त्या गाडीवाल्याला म्हणतो, ड्रायव्हरला म्हणतो, गाडीत कोण बसलेला आहे? तर ते सांगतात बॅरिस्टर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बसलेले आहेत. त्याला बॅरिस्टर आहे की अजून कोण आहे? त्या हॉटेल मालकाला त्याच्याशी संबंध नव्हता. महार बॅरिस्टरला पाणी मिळ देणार नाही असा तो हॉटेलवाला म्हणतो. आणि सोनबा एल्वे नावाच्या त्या माणसाला जेव्हा ते शब्द कानी पडतात तेव्हा माठ घेऊन तो माणूस मरतो. त्याचे स्मारक तिथे पनवेलच्या नाक्यावरती आहे बघा. आजही बाबासाहेब बॅरिस्टर असताना बाबासाहेबांना सार्वजनिक पाणी दिलं नाही. बाबासाहेबांनी सांगितलं भाषणांमधून, मी शाळेमध्ये होतो, मी शाळेमध्ये असताना देखील मी जातीने महार असल्या कारणाने इतर सर्व विद्यार्थी त्या माठापर्यंत जात होते, त्या वगैरेनं पाणी काढत होते आणि पित होते. मला मात्र शिपायाची वाट पाहावी लागायची. शिपाई जेव्हा तिथे असायचा तेव्हा त्याच्या हातातून पाणी असं मी घ्यायचो. तो त्याच्या वगैरेनं, त्या भांड्यानं पाणी माझ्या हातावरती ओंजळीमध्ये टाकायचा आणि ते पाणी मला प्यावं लागायचं. बाबासाहेब म्हणाले, मी बडोद्याला होतो, गुजरातमध्ये नोकरी करत होतो, मी उच्च विद्या विभूषित होतो. MA, PhD, DSc, LLD, लीड बॅरिस्टर ऍट लॉ एवढ्या डिग्र्या घेऊन आलेलो होतो मी. कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये अमेरिकेला जाऊन शिकून आलेलो होतो मी. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये मी शिकून आलेलो होतो. उस्मानिया विद्यापीठाची डॉक्टरेट माझ्याकडे होती. एवढ्या साऱ्या डिग्र्या असताना देखील तिथला कारकून, क्लार्क, शिपाई माझ्या हातातली फाईल त्याच्याकडे गेल्यावर तो गोमूत्र शिंपडत होता. आणि अशा प्रकारे माझ्यासोबत तेव्हा जातीवाद झाला. कटिंग करण्यासाठी सुद्धा बाबासाहेब म्हणाले, मी लहान होतो तेव्हा म्हशी भादरणारे लोक होते, म्हशीचे केस काढणारे लोक होते आणि ते लोक माझी कटिंग करून देत नव्हते. असा जातीवाद होता बघा तेव्हा. आणि म्हणून मनुस्मृती तर जाळलीच, परंतु पाण्यासाठी सुद्धा सत्याग्रह केला त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि त्यालाही 100 वर्ष होत आहे. दुसरी ही आजची तारीख जी आहे ऐतिहासिक यासाठी म्हणून आहे, हे मनुस्मृती जाळली, धर्मग्रंथांचा अभ्यास केला, या देशातल्या सर्व प्रमुख धर्मग्रंथांचा तौलनिक अभ्यास केला बाबासाहेबांनी. आणि 25 डिसेंबर 1954 ला पुण्याजवळ देहू आहे बघा, तुम्ही ऐकलं असेल, देहू आळंदी, पुण्याजवळ देहू आहे. त्या देहूला आपल्या त्या काळच्या महार समाजाच्या काही लोकांनी एक मंदिर निर्माण केलं होतं. त्याचा फोटो तुम्हाला पाहायला भेटेल बघा. आजही ती भूमी आहे, देहू धम्मभूमी म्हणतात त्याला.
पुण्याजवळ आहे ती, तळेगावच्या तिकडे. त्या देहूला आपल्या लोकांनी एक मंदिर बनवलं होतं आणि तळेगावला बाबासाहेबांचा बंगला आहे. आताही बाबासाहेबांचं येणं जाणं होतं त्या बंगल्यावरती. बाबासाहेबांनी बऱ्याच ठिकाणी जागा विकत घेतल्या होत्या काम करण्यासाठी, सामाजिक परिवर्तनाचं. आणि मग त्या तळेगावच्या बंगल्याला बाबासाहेब राहत असताना आपले काही लोक त्या काळातले अशिक्षित, ज्यांना मंदिरात येऊ दिल्या जात नव्हतं इतर लोकांप्रमाणे, म्हणून त्यांनी आपलं मंदिर असावं म्हणून आपल्या लोकांनी एक मंदिर निर्माण केलं. मग मंदिर निर्माण केलं तर तेवढ्यात बाबासाहेबांच्या हस्ते त्या मंदिराचं ओपनिंग, उद्घाटन करूया. आपल्या समाजातला उच्च शिक्षित माणूस आहे असं आपल्या लोकांच्या कानावर कोणीतरी घातलं. मग आपले लोक बाबासाहेबांना भेटायला गेले आणि म्हणाले, बाबासाहेब आम्ही मंदिर बनवलंय, आपल्या लोकांना इतर मंदिरामध्ये येऊ देत नाहीत. आम्ही आमच्या मेहनतीने कष्टाने मंदिर बनवलंय, आपल्या लोकांसाठी बनवलंय आणि आमची अशी इच्छा आहे की तुम्ही त्या मंदिराचं उद्घाटन करावं. तर बाबासाहेबांनी विचारलं, मंदिरात देव कोणता ठेवणार आहे तुम्ही? कारण तेव्हा ती परिस्थिती तशीच होती बघा. बाबासाहेबांनी लोकांना काय विचारलं, आपल्या मंदिरामध्ये देव कोणता ठेवणार आहे? तर ते लोक म्हणाले, बाबासाहेब आता तुम्ही शिकले सवरलेले आहे, आम्ही तर कोणता तरी एखादा ठेवला असता, पण तुम्ही जर सल्ला दिला तर तुम्ही म्हणाल तो देव आम्ही त्या मंदिरामध्ये देवळासारखंच खरंच बनवलं. पण तुम्ही कधी गेलेत बघ, धम्मभूमी जी आहे आता म्हणतो ना, देऊळच बनवलं होतं आपल्या लोकांनी. मग बाबासाहेबांचा सल्ला घेतला त्या लोकांनी. तर बाबासाहेबांकडे ब्रह्मदेशातून, रंगून मधून एक मूर्ती बाबासाहेबांना पांढऱ्या रंगाची भेट दिली होती. तेव्हा रंगूनला परिषदेसाठी गेले होते बाबासाहेब. तर बाबासाहेबांना माईसाहेब आंबेडकरांनी, बाबासाहेब होते तेव्हा, तर बाबासाहेबांना भगवान बुद्धाची एक एवढी एवढी मूर्ती भेट दिली होती. आजही तुम्ही कधी पुण्याला गेलात ना देहूला, तर त्या मंदिरामध्ये, त्या विहारामध्ये तुम्हाला तीच ओरिजिनल मूर्ती जी बाबासाहेबांच्या हस्ते तिथे प्रतिष्ठापित केली ती तुम्हाला पाहायला मिळेल. आणि त्या मूर्तीची प्रतिष्ठापना आणि त्या मंदिराचं ओपनिंग, उद्घाटनाचा कार्यक्रम आज 25 डिसेंबर 1954 ला तो कार्यक्रम झाला. म्हणजे जवळपास 70-71 वर्ष त्याही घटनेला पूर्ण झालेली आहे बघा. तर कोणता दुसरा देव ठेवला नाही. बाबासाहेबांनी ऍक्च्युली तेव्हा तर धर्मांतरही केलं नव्हतं. 1954 ची गोष्ट आहे. कधीची? 1954 ची गोष्ट आहे. बाबासाहेबांनी धम्मदीक्षा, धर्मांतर तर 1956 ला केलं. ही 54 ची घटना आहे. आणि 54 मध्ये बाबासाहेबांनी स्वतःला दिलेला भगवान बुद्धाचा पुतळा, मूर्ती आपल्या त्या लोकांना सांगितलं की माझ्याकडे हे भगवान बुद्ध आहेत आणि भगवान बुद्ध भारतीय आहेत. त्यांनी इथे समता, स्वातंत्र्य, बंधुभाव आणि न्यायाची शिकवण दिलेली आहे. माणसाने माणसाशी माणुसकीने वागावे, मानवता हाच सर्वोत्तम धर्म आहे, ही शिकवण भगवान बुद्धाची आहे. आणि म्हणून माझ्याकडे भगवंताची मूर्ती आहे आणि माझी अशी इच्छा आहे, तुम्ही ऐकणाऱ्यांपैकी असाल तर ही भगवान बुद्धाची मूर्ती त्या मंदिरामध्ये आपण प्रतिष्ठापित करूया. आपले लोक म्हणाले, ठीक आहे बाबासाहेब, तुम्ही जर सांगताय तर हरकत नाही. आणि मग ती मूर्ती प्रतिष्ठापित केल्या गेली बघा. ही पार्श्वभूमी यासाठी सांगितली की ही आजची तारीख मोठी ऐतिहासिक आहे. आणि आपल्या पूज्य पंजानंद भंतेजींनी बरोबर नियम हाच साधला. आमचे कार्यक्रम इकडे तिकडे राहतात म्हणूनही आम्हाला येणं झालं नाही, पण आता आग्रह जास्त होता म्हणून आलो आम्ही बघा. तर बाबासाहेबांचं काम हे आपणा सर्वांना ठाऊक आहे. तुम्ही आपले प्रवचन ऐकत असाल, फक्त जय भीम म्हणल्याने आणि बाबासाहेबाचा विजय असो आणि 14 एप्रिलला डीजेच्या समोर लय अंग मोकळं करू नाचणारे, त्यांना काही बौद्ध म्हणत नाही. नाचता तर कोणालाही येते. थोड्या वेळाने पाहाच आता त्याचा नमुना कळेलच तुम्हाला. मी जर खोटं बोलत असेल तर बाबा. तेव्हाच आम्ही स्टेजवर आलो, ती ताई गाणं म्हणत होती, ते ढोलकीन तबलान वाजत होता, तर बापा तुमच्या टाळ्या अशा. मी म्हणलं बापा आता उठतात का नाचतात का पुढे येऊ तर काय होते बा, आम्ही तर इथं बसलो तर ते लय चांगलं जमते. जय भीम बोलो किधर भी चलो म्हणते. फुक्कडचं काही भेटाव म्हणते. गगन मलिक यो, मूर्त्या देव, भंतेजी यो, मूर्त्या देव, कोण येव, काय देवा, दुसऱ्याने येव, विहार बांधून देवा, दुसऱ्याने येव, चिवर देवा, दुसऱ्याच येऊ द्या आणि आम्ही घरातच बसू द्या आणि घेऊच द्या, फक्त देऊ द्या नाही. बाबासाहेबाने फुकट तुला फुकट दिलंय असं म्हणते. आणि मला कधी मुलगा देऊ का भंतेजी बनण्यासाठी? तर ते पयानंद भंतेजीला म्हणते, भंतेजी लय दारू पिऊ लागलं म्हणते, घेता कायला 10 दिवस तुमच्या इकडं?
हे तंबाखू लय खाते म्हणे भंतेजी, याला घेता का तुमच्याकडं? म्हणजे बिघडवलं आपण, म्हणजे तुम्ही बापा, पण तुम्ही नाही तसे, तुम्ही लय चांगले, तुमच्यासारखं तर कोणी नाही. पण समाजामध्ये असं आहे बघा, हो बिघडवतात, बिघडवतात म्हणजे काय ध्यानच नसते, हे पैसा कमवण्याच्या नादामध्ये. पोरावर ध्यान नाही, कधी विहारात घेऊन जाणं नाही, कधी त्याला पंतशील म्हणून घेणं नाही. सकाळी आंघोळ केली, बसतो का बापू भगवंताच्या समोर, म्हणतो का नमो तसं, याचं कधी ध्यानच येत नाही. कमू दे कमू दे कमू दे म्हणते ते पोरग होते मोठं, आणि बापाई कधी कधी दारू पिते कोणाचा आणि तंबाखू खाते, ते पाहत राहते. मग माय बाप भांडू लागले, बाप दारू पिऊ लागला, बाप तंबाखू खाऊ लागला, आणि मग बाप जैसा बेटा होईल की नाही, आणि मग दोष देते दुसऱ्याला, ते दुसऱ्याचं पोरग बरोबर नाही म्हणते, त्याच्या नादी लागलं म्हणून बिघडले. दुसऱ्याला दोष द्यायला सांगाव फक्त, बापा चांगलं झालं की आमच्यामुळं झालं म्हणते, आणि बिघडलं की दुसऱ्यानं बिघडवलं म्हणते. माणूस म्हणजे असा एवढा बघा चतुर प्राणी आहे बघा. चांगलं झालं की आमच्यामुळेच झालं म्हणते, आणि वाईट झालं की दुसऱ्यामुळे झालं म्हणते. आणि म्हणून बघा समाजामध्ये भगवंताने सांगितलं, वेगवेगळ्या प्रकारचे लोक असतात, आपल्यात सुधारणा झाली पाहिजे. बाबासाहेबांची इच्छा होती बघा, म्हणून तुम्ही त्रिसरण पंचशील पालन केलं पाहिजे. 8 दिवसातून 1 दिवस अष्टशील पालन केलं पाहिजे. बाबासाहेबांना वाटलं बा यांना रिझर्वेशन हे ते सगळं देतो, नोकऱ्या लागतील, शिकतील, मोठे होतील, बोधिसत्वाला थोडं भविष्य समजते, हे नादी लागतील पैसे कमवून द्यायच्या, यांना मग विहारात जायला वेळ भेटणार नाही. म्हणून बाबासाहेब आपल्या लोकांना म्हणाले, किमान रविवारी, काय म्हणाले, किमान रविवारी विहारात जात जा. हे काय करते, आपण तर जातच नाही हो, जे चाललेत की नाही, काही कामधंदा नाही म्हणते. त्या बाईला काय कामधंदा आहे, त्या माणसाला काय कामधंदा आहे, ते म्हणते सोबत सेवा करते म्हणजे त्याला काय कामधंदा, ती येड आहे म्हणते. हे लय हुशार आहे, ही लय हुशार आहे, घरात बसून काळ्या मोडते. म्हणजे जे चांगलं करू लागले त्यांना नाही नाव नावच ठेवायचं काम आहे म्हणते. आमचे आनंद कौशल्यान भक्तीजी होते बघा, खेकड्याचं उदाहरण दिलं बघा भारतीय लोकांना. तुम्हाला माहित असेल तर, खेकड्याचं उदाहरण माहित तुम्हाला नाही बापा, तुम्ही ऐकत नाही. याचा अर्थ आपल्या लोकांची गत अशीच आहे, कशी, खेकड्यासारखी. कोणी पुढे जर चाललं, कोणाची प्रगती जर होऊ लागली, 4 चौघात कोणाचं कौतुक जर होऊ लागलं, प्रशंसा जर होऊ लागली, कोणाच्या लेकरा बाळाचं भलं होऊ लागलं, कोणाच्या नावाचा गवगवा होऊ लागला, की एक लयच मोठा रोग लागलेला असतो लोकांना, तो म्हणजे पाय खेचायचा. म्हणजे भंतीजीने सांगितली कथा आनंद कौशल्यान, भंतीजीने एका ठिकाणी खेकड्यांचं प्रदर्शन भरवलं. खेकडे समजतात ना बापा, कसे नाही समजणार, कोणती नदी आहे इकडं आम्हाला काय माहित नाही, पण खेकडे कसे, मांजरा बापा, मांजरा नदी भंतीजीला आहे माहिती आहे. ज्या गावाजवळ शहराजवळ नदी असते त्यांची लय मजा असते म्हणून, यांना नाही, यांना जमत नाही. म्हणजे मांजरा नदी लांब आहे बा, समजा तुमच्यापर्यंत येत नाही. तर ते खेकड्यांचं प्रदर्शन भरवलं एका ठिकाणी, तर वेगवेगळ्या देशाचे खेकडे ठेवले होते त्याच्यात. खेकडे समजते तर, भारतीय म्हणजे भारतीय खेकडा, अमेरिकन खेकडा, इंग्लंडचा खेकडा, कंबोडियाचा खेकडा, श्रीलंकेचा खेकडा, थायलंडचा खेकडा. एका भांड्यात खेकडे ठेवले होते, ट्रान्सपरंट भांड होतं, ते दिसत होते खेकडे बाहेरून. तर त्या खेकडे ज्या हॉलमध्ये ठेवले होते की नाही, असा मोठा हॉल, त्याच्यावर लिहिलं होतं इंडियन, चायनीज वगैरे, जापनीज वगैरे, काय 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 काय. तर सगळ्या खेकड्याच्या भांड्यावर झाकण ठेवलं होतं. जे भारतीय इंडियन खेकडे होते की नाही, त्याचं झाकण उघडत ठेवलं होतं. लय लोक असे यायचे तुमच्या सारखे पाहायचे, अच्छा हे श्रीलंकेचा खेकडे आहे का, अरे असे काळे आहे, गोरे आहे, 2 नाक आहे, काय जे असेल ते वगैरे वगैरे पाहत होते. आणि मग लास्टला भारतीय खेकड्याचं एक भांड होतं, तिथं जात होते, पाहत होते. तर ते पण चांगले सुंदरच खेकडे होते तुमच्या सारखे, परंतु त्याच्यावर झाकण नव्हतं त्या भांड्यावर. मग आता जे प्रदर्शन पाहायला यायचे, तर ते जे प्रदर्शन भरवणारा जो होता त्याला विचारायचे कुतूहलानं, की बा आम्ही खेकडे पाहिले, फार सुंदर होते खेकडे, वेगवेगळ्या प्रकारचे खेकडे होते, परंतु वेगवेगळ्या देशाच्या खेकड्याच्या भांड्यावरती झाकण ठेवलं होतं, हे भारतीय खेकड्याच्या भांड्यावर झाकण का नाही ठेवलं. तर ते प्रदर्शन ज्यानं भरवलं होतं की नाही, ते हुशार होतं तुमच्यासारखं. ते म्हणे त्याची गंमत अशी आहे की बाकीचे खेकडे हुशार आहेत जास्त, पण भारतीय खेकडे त्याच्यापेक्षा जास्त हुशार आहेत. म्हणजे हे शहाणे आणि हे दीड शहाणे आहे.
समजतं ना तुम्हाला भाषा? समजते का नाही? बापा तुमच्यासारखं कोणी हुशार नाही. तर मग ते त्यानं सांगितलं हे बाकीचे खेकडे असे आहेत, एक खेकडा जर वरती चालला तर ते खालचे जे आहेत तर त्याच्याकडे असं पाहतात, पहिलं पाऊल कुठं ठेवलंय, दुसरं पाऊल कुठं ठेवलं, तिसरं पाऊल कुठं ठेवलं, आणि एक खेकडा बाहेर पडला की त्याचं मग हे बाकीचे अनुसरण करतात आणि ते बाहेर पडतात. पण भारतीय खेकड्याचं गणित उलट आहे. म्हणजे कसं उलट आहे? तर एक खेकडा वरती चालला, त्यानं वरती पाय ठेवला, एक दोन पाऊल वरती गेला की खालचा वरती चालला का आमच्या अगोदर, मग तुझं कौतुक होईल, तुझी प्रगती होईल. मग आम्ही जागेवरच राहायचं का? तुझीच प्रगती झाली पाहिजे का? मग एक पाऊल वरती टाकला की खालून धरते पाय, वरती खाली जागेवरच बसवते. बघा आपल्या समाजात असे पाय ओढणारे खेचणारे कमी आहेत म्हणता का? तुम्हाला सोडून बापा लय लोक आहेत असे. बघा एकदम परेशान करून सोडतात, स्वतः बुद्ध विहारात जात नाही, धम्माचं आचरण करत नाही, चळवळीला योगदान देत नाहीत. परंतु जे लोक करतात मग ते भंतेजी का असे ना, ते लय परेशान करते. बघा त्यांना बिलकुल वेगवेगळ्या प्रकारे उपासकांना परेशान करेल. आणि खर तर म्हणून वामन दादा म्हणाले, माझ्यातला भीम मीच केला उन्हा, दोष देऊ कुणा. आणि हे दोष देते, तो धर्म चांगला नाही, तो धर्म चांगला नाही, त्यांचं हे तत्व चांगलं नाही, त्यांचं ते तत्व चांगलं नाही, नुसतं नाव ठेवते. बघा त्यांची अंधश्रद्धा आहे, त्यांची बुवाबाजी आहे, त्यांचं असं आहे, त्यांचं तसं आहे. आणि याला पानाची पाता म्हणाव की पानाती पाता म्हणाव हे कळेना, अदिन्न दाना म्हणाव की अदिन्ना दाना म्हणाव ते कळेना. आता ती पोरगी कुठून आली होती, कोणत्या गावात, ते म्हणे भंतीजी तुमचं कीर्तन कधी होणार आहे? मी म्हणलं आता ते महाराजाचं कीर्तन झालं की माझाच नंबर आहे, माझ्याच कीर्तनाचा नंबर. ते दोन चार ते पोर होते बा तुमच्या तिकडे आले. आता मला वाटतं बा ते दुसरे समाजाचे असतील काय माहित नाही, पण मला माझ्या जवळ आली भगवा रंग दिसत होता, यायचा असा लाल रंग दिसत होता, दुसरे दोन तीन लाल रंगाचे होते ना, आमचं भगवा रंग होता. ते माझ्या जवळ आली, पाहू लागली लेकर, ते म्हणे महाराज तुमचं कीर्तन कधी? मी म्हणलं बा आता त्यांना काय म्हणावं, तर मी म्हणलं बा ते जे महाराज कीर्तन करू लागले त्यांचं कीर्तन झालं की माझं कीर्तन आहे? तर तुमच्या माहितीसाठी सांगतो, दुसऱ्यांचं तर सोडाच हो, आपली गत लय वंगळी आहे. बघा म्हणजे फार वाईट परिस्थिती आहे. एकनाथ धड आणि भाराभर चिंध्या. बाबासाहेबांनी बघा प्रचंड त्याग केला, या त्यागाची जाणीव ठेवली पाहिजे. बघा बाबासाहेबांचा संकल्प होता भारत बुद्धमय करण्याचा, आणि भारत बुद्धमय करण्यासाठी आपल्याला स्वतःपासून सुरुवात करावी लागेल. बघा असाच भारत बुद्धमय बनेल का? दुसऱ्याकडे बोट केले तर भारत बुद्धमय बनेल का? नाही. आपल्याला स्वतःचं योगदान द्यावं लागेल, आपल्या घराला बुद्धमय बनवावं लागेल. बुद्धमय बनवणं म्हणजे तरी काय? दान पुण्य आपल्याकडून केल्या गेलं पाहिजे, शील पालन आपल्याकडून केल्या गेलं पाहिजे, आणि ध्यान साधनेचा अभ्यास आपल्या परिवाराकडून केल्या गेला पाहिजे. आपण तर बौद्ध किती पंचशील म्हणत राहिलो नुसतं, आणि दारू गांजा बिडी तंबाखू चुगल्या एकदम नाव ठेवणं, लपडेबाजी करणं, ठकवणं, फसवणं, एकदम एकमेकांशी कट्टर वैर करणं, गाठी मारून ठेवणं, याने बौद्ध होईल का? आपण धम्माचं आचरण करावं लागेल. बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1956 ला जरी बुद्ध धम्माचा स्वीकार करतात, परंतु त्याच्या अगोदरच बाबासाहेब बघा बौद्ध होते, आचरणिक बौद्ध होते. बघा 1933-34 ला राजगृह बंगला बांधला. बघा नाही ते तुम्हाला मुंबईला हिंदू कॉलनीमध्ये दादरला बाबासाहेबांनी 2 प्लॉट घेतले होते, दोन्ही प्लॉटवर बंगले बांधले. एकाला नाव दिलं चार मिनार आणि दुसऱ्याला नाव दिलं राजगृह. चार मिनार बंगला विकावा लागला, कर्जबाजारी झाले होते बाबासाहेब त्यामुळे, परंतु राजगृह बंगला आताही तुम्हाला पाहायला मिळते. बघा तुम्ही कधी मुंबईला गेलात, दादरला हिंदू कॉलनीमध्ये राजगृह टोलेजंग बाबासाहेबांचा बंगला आहे. पुस्तकांसाठी घर बांधलं बाबासाहेबांनी. कशासाठी? पुस्तकांसाठी घर बांधलं, त्याला नाव दिलं राजगृह. राजगृह कुठून घेतलं नाव बाबासाहेबांनी? त्या काळात भारत देशामध्ये मगध साम्राज्य होतं, राजा बिंबिसाराच. कोणतं? या देशामध्ये मगध साम्राज्य होतं, राजा बिंबिसार होता त्याचा तो राजा.
त्या मगध साम्राज्याची राजधानी होती राजगीर किंवा राजगृह, आजही आहे बघा. बुद्धगयेच्या थोड्याशा अंतरावरती या राजगीर, आणि राजगिरी पासून जवळच आहे विश्व विद्यापीठ नालंदा. तर त्या राजगिरीला भगवान बुद्ध राहिले बघा. भगवंताने त्या राजगिरीला राहून अनेक लोकांमध्ये परिवर्तन घडून आणलं, आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या बंगल्याला राजगृह नाव दिले 1933-34 ला. एक मुलगा झाला, त्याला राजरत्न नाव दिलं बघा. असे 4 मुलं बाबासाहेबांचे आपल्यासाठी गेले. प्रचंड त्याग केला बाबासाहेबांनी. रमाईचं निधन झालं, रामजी बाबांचं निधन झालं, भीमाई बाबासाहेबांना बालपणातच सोडून गेली आई बाबासाहेबांची. परंतु बाबासाहेब असे नाराज राहिले नाही, खचून गेले नाही. बाबासाहेबांनी धैर्य ठेवलं, हिम्मत ठेवलं, आणि समाजामध्ये मी नवचैतन्य निर्माण करेल, समाजामध्ये परिवर्तन घडून आणेल, यासाठी चंग बांधला बाबासाहेबांनी. आणि काल मेलेला समाज बाबासाहेबांनी जिवंत केला बघा. बिलकुल संपलेले लोक बाबासाहेबांनी पुन्हा त्यांना एक नवसंजीवनी दिली, आणि म्हणून बाबासाहेबांचा त्याग प्रचंड आहे बघा. 3 मुले मुलगी पत्नी मातीमध्ये गेली. 3 मुले मुलगी पत्नी मातीमध्ये गेली, तरी त्या युगंधराने परवा नाही केली. तरी त्या युगंधराने परवा नाही केली. केली केली का परवा? परवा नाही केली. म्हणून आपलं आद्य कर्तव्य आहे, त्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जो बुद्ध धम्म दिला, त्या बुद्ध धम्माचं आपण पालन करू शकलो पाहिजे. दुसऱ्याचं काय चाललंय, काय नाही चाललंय, कोण काय करतंय, ह्याच्याकडे लक्ष देण्याच्या ऐवजी आपण स्वतः बौद्ध बनलो पाहिजे. आणि बौद्ध हे आचरणिक असतात. काया वाचा मनावर त्यांचा संयम असतो, ते बौद्ध असतात. जे इतरांना मदत करू शकतात ते बौद्ध असतात. ज्यांच्यात माणुसकी आहे ते बौद्ध असतात. ज्यांच्यात विनम्रता आहे, लवणं झुकणं जमते ज्यांना बुद्ध धम्म संघासमोर, त्यांना बौद्ध म्हणतात. आणि म्हणून आपण बौद्ध धम्माचं आचरण करू शकलो पाहिजे बघा. तरच बाबासाहेबांचा आपण अनुयायी आहोत असा त्याचा अर्थ होते. नाही तर दुसऱ्याला दोष देणे, बहिर्मुखी बनणे, यातून काहीही सिद्धता होत नाही बघा. बऱ्याचदा असं होते, काही लोक नाव ठेवतात बघा, नाचता येईना अंगण वाकड. आता काही लोक खूप चांगलं काम करतात बघा. आता मी मगाशी जे म्हणालो, पयानंद भंतेजी असतील किंवा पूर्ण महाराष्ट्रामध्ये काही भिक्खू, काही उपासक खूप चांगलं प्रेरणादायी कार्य करतात. आणि काही लोक नाव ठेवायचं काम करतात. काहीच योगदान देणार नाही, पण नाव मात्र ठेवणार. कारण भगवंताने तसं पाहिलं तर मनुष्याच्या 2 प्रवृत्त्या सांगितल्या बघा. किती किती? मला वाटलं झोपले का काय? कशाचे झोपता? एवढा खन खन आवाज ऐकल्यावर झोपते का कोणी? झोप येतली उठाल तुम्ही. आमचा जाडा भरडा आवाज आहे बापा, भांडण केल्यासारखा. आणि म्हणून भगवंताने 2 प्रकारच्या प्रवृत्त्या सांगितल्या. मानुषी प्रवृत्ती किती प्रकारच्या? एक बहिर्मुखी प्रवृत्ती आहे, एक बहिर्मुखी प्रवृत्ती, आणि दुसरी अंतर्मुखी प्रवृत्ती आहे. एक बहिर्मुखी आणि एक अंतर्मुखी. तर बघा, भगवान म्हणाले बहिर्मुखींची संख्या जास्त असते या जगामध्ये. कोणाची संख्या जास्त आहे? बहिर्मुखीची संख्या जास्त आहे. जे बाहेर सारं जगाकडेच लक्ष आहे. कोण काय करते, कोण काय नाही करत, कोण काय करायला पाहिजे, कोण काय नाही करायला पाहिजे, कोण काय बोलायला पाहिजे, कोण काय नाही बोलायला पाहिजे, कोणाच्या घरात काय शिजते, कोणाच्या घरात काय नाही शिजत, कोणाची नांदते का पळून जाते का काय होते, कोणाचं पोरग कसं पोरगी कशी. आणि नाव ठेवायला सांगा, पाखडतच बसाय. इथलं घेतलंय पाखडलंय, तिकडचं घेतलंय पाखडलंय. जिंदगी पाखडण्यातच चालली, जणू काय पद्मश्री अवॉर्ड भेटते. कोणाबद्दल सांगा कौतुकाचे शब्द, ते फार चांगले आहेत, हो त्यांची पोरगी चांगली आहे, पोरग कशाची आली तुम्हाला माहित आहे का? या बसा, चहा घेता का? तुम्हाला माहित आहे काय झाले? तुम्हाला माहित? अशी कान भरते बापा, तुम्ही नाही भरत. पण पाकडायचं काम सांगा. दुसऱ्याच्या बदल म्हटलं की काहीच ठेवत नाही. म्हणजे जसं एखादं संत्र मोसंबी असते की ना, बिया सकट खाऊन टाकते बा दुसऱ्याचं म्हणलं. आणि त्यामुळे बघा, अशी प्रवृत्ती असते बहिर्मुखी आणि अंतर्मुखी. तर एकदा छोटासा दृष्टांत सांगतो आणि थांबतो. आमचे
पूजनीय भंतीजी आलेले आहेत, अजून लंबा प्रवास करून तेही बोलणार आहेत. आणि नाहीतरी तुम्हाला गाणे ऐकायचे काही विषयच नाही, परंतु आम्ही नाही बोललो, आम्हाला बरं नाही वाटणार, भंतेजी नाराज होतील म्हणून. आणि तुम्ही चिडी चुप बसले बघा येऊन. आता मला वाटतं बटलवा बसता की नाही, का खिचडीच खायला जाता, का खिचडीच खायला जाता, पुन्हा पुन्हा येऊन बसले आता अंगावर घेऊन तुम्ही. बरं झालं बसले. तर आता जाता जाता एक दृष्टांत सांगतो बघा, मनुष्याची प्रवृत्ती कशी असते आणि आपल्या समाजाला लागू होणारा तो दृष्टांत आहे बघा. दुसऱ्याला दोष देणारा. कौटुंबिक जीवनातही हा दृष्टांत लागू होतो, सामाजिक जीवनातही हा दृष्टांत लागू होतो, धार्मिक जीवनातही हा दृष्टांत लागू होतो. म्हणून बऱ्याचदा आम्ही दृष्टांत सांगत असतो. बुद्ध धम्म सांगत असताना तुम्ही ऐकतच असाल. आपलं द ग्रेट हॅपीनेस युट्यूब चॅनल आहे आणि त्या चॅनलच्या माध्यमातून आपण काम करतो आहे. आता जवळपास मला वाटतं 1,40,000 सबस्क्रायबरचा आकडा क्रॉस झालेला आहे बघा. ही फार मोठी उपलब्धी आहे, तुमच्या माहितीसाठी सांगतो. टॉप 10 मध्ये आपलं चॅनल आहे आणि सर्व दूरपर्यंत महाराष्ट्रात तर पाहिल्या जातेच जाते, पण महाराष्ट्राच्या बाहेरही आपल्या चॅनलवरून लोक प्रवचन ऐकतात. आणि लोक जेव्हा सांगतात, बरेच कोणी दारू सोडते तर कोणी तंबाखू सोडते तर कोणाचा संसार नीट होते बुद्धाची वाणी ऐकून, ही फार मोठी उपलब्धता आहे. आणि आमचंही फार मोठं हे पुण्य आहे, कारण भगवंताने सांगितलं सबदानं धम्मदानं जिनाती. सर्व दानांना जिंकणारं दान कोणतं आहे? धम्माचं दान. आणि धम्माचं दान म्हणजे कोणतं दान? हे 100 रुपये दिले की पार्टी आभारी आहे, तर त्याला धम्माचं दान म्हणत नाहीत माय. धम्माचं दान म्हणतात जेव्हा पूजनीय भंतेजी भगवंताची वाणी उपदेशातून, प्रवचनातून, धम्मदेशनेतून सांगतात की नाही, त्याला धम्माचं दान म्हणतात. पण आपल्याकडे बापा लय हुशार लोक, कशाला काय म्हणतील आणि आपलीच कशी लावतील हे तुम्हाला मी न सांगलेलं बरं. कारण कोणाच्या चुका काढल्या की मग काही खरं नाही आपलं. मग ते कोणी असो समोरचं उचलून हाणते बाबा त्याला. आणि त्यामुळे एक आश्रम होता, त्यांचे शिष्य होते गुरुजींचे. एक गुरुजी होते, ते ट्रेनिंग द्यायचे, प्रशिक्षण द्यायचे विद्यार्थ्यांना. भगवंताच्या धम्मामध्ये सुद्धा प्रशिक्षण सांगितलेलं आहे बघा. असंच नाही सांगितलेलं आहे. श्रामणेर असो त्याचं प्रशिक्षण आहे, भिक्खू असो त्याचं प्रशिक्षण आहे, उपासक असो त्याचं प्रशिक्षण आहे, उपासिका असो त्यांचे प्रशिक्षण आहे. आणि त्यामुळे भगवंताच्या धम्मामध्ये अभ्यास करावा लागतो, प्रॅक्टिकली आणि थिअरीचा अभ्यास करावा लागतो. दोन्ही अभ्यास करावे लागतात, तर श्रोतापन्न, सकृतागामी, अनागामी आणि अर्हत बनता येते. नाही तर अभ्यास नाही केला तर पुढे धम्मामध्ये जाता येत नाही. तर त्या आश्रमामध्ये एका विद्यार्थ्याचा अभ्यासक्रम पूर्ण झाला, शिक्षण पूर्ण झालं आणि मग त्या विद्यार्थ्याला घरी जायचं होतं. तर तो आपल्या गुरुजी जवळ गेला आणि गुरुजीला नमस्कार केला, अभिवादन केलं आणि गुरुजीला म्हणे, गुरुजी मी आता निघतो, धन्यवाद तुमच्याबद्दल, तुम्ही मला शिक्षण दिलं, काय काय शिकवलं, वेगवेगळ्या प्रकारच्या विद्या शिकवल्या, तर मला काहीतरी आठवण तुम्ही द्या की तुमचं स्मरण झालं पाहिजे. तर गुरुजी कडे एक आरसा होता, दिव्य आरसा. आता दृष्टांतच आहे तर त्याचनुसार घ्या. तर गुरुजीकडे एक आरसा होता. गुरुजीने आरसा काढला आपल्या झोळीतून, आपल्या शिष्याला दिला आणि त्या शिष्याला सांगितलं की बघ, हा दिव्य आरसा आहे, हा ज्याच्या कुणाच्या तोंडासमोर धरल्या जाईल तर त्याचे मनातले जे भाव आहे ते तुम्हाला दिसतील. तर त्याला आरसा दिल्याबरोबर त्याने गुरुजीच्या तोंडासमोर धरला. अशी प्रवृत्ती आहे बघा. बाबासाहेबांनी समाजासाठी धम्म दिला, सर्वांगीण विकासासाठी, परिवर्तनासाठी धम्म दिला. परंतु ही एक प्रवृत्ती आहे बघा की तो आरसा धरला तोंडासमोर, कोणाच्या? गुरुजीच्या तोंडासमोर धरला. आणि गुरुजीच्या तोंडासमोर धरला तर हे आतापर्यंत जे खुश होतं की नाही, माझे गुरुजी असे, माझे गुरुजी तसे, तर याचं तोंडच पडलं, चेहरा पडला याचा. गुरुजी हुशार होते, गुरुजीनं ओळखलं, गुरुजी काही म्हणले नाही, पण याला मनोमन वाटलं की गुरुजीला मी फार चांगलं, विद्वान, शिलवान, गुणवान समजत होतो. तर गुरुजीच्या मनात राग आहे, क्रोध आहे, अहंकार आहे आणि माझी निवड काय बरोबर नाही. आणि ते तिथून म्हणे गुरुजीला येतो मी गुरुजी, आणि गेलं. मग ते बारीक तोंड करून गेलं तर गेलं. मनुष्याची प्रवृत्ती कशी असते बहिर्मुखी बघा. जाताना घरी जाईपर्यंत जे जे कोणी रस्त्यानं भेटल त्या सगळ्याच्या तोंडासमोर आरसा धरत राहिले. आणि आरसा धरला की हे त्यांच्यावर खिचकायचं.
अहो काय तुम्हाला तर फार चांगलं समजलं आणि तुमच्यात लय अवगुण भरलेले आहे ठासून. असं करता करता त्यानं रस्त्यानं जाताना घरी जाईपर्यंत कोणाला सोडलं नाही आणि घरी गेल्यावर यानं घरच्यालाही सोडलं नाही. यानं आई समोर आरसा धरला आणि आईला म्हणे बापा तू माझी आई आहे पण तुझ्यात लय राग आहे, तुझ्यात लय तिरस्कार आहे, तुझ्यात लय जलसी आहे. वडिलाही समोर वडिलाच्या चेहऱ्यासमोर आरसा धरला आणि वडिलाला म्हणे बाबा तुम्हाला फार चांगलं समजत होतो तर तुमच्यात लय द्वेष आहे, तुमच्यात लय अहंकार आहे. आणि बायको होतीच तर बायको समोर आरसा धरला आणि बायकोला म्हणे माझं सिलेक्शन चुकीचं झालं, माझी पसंत चुकीची आहे असं मला कळालं म्हणे. बायको म्हणे तेव्हा पसंत केलं तेव्हाच का नाही कळालं, तेव्हा आरसा नव्हता म्हणे माझ्याकडे. तो सगळ्यांना पाहून झाल्यावर याला पश्चाताप होऊ लागला की जगात कोणीच चांगलं नाही. असं होते कधी कधी आपल्याला वाटते कधी कधी की जगात कोणीच चांगलं नाही, मीच चांगलं आहे म्हणते फक्त माझा टेंबा, मीच हुशार. सासू म्हणते मीच हुशार आहे, 4 उन्हाळे पाहिले आणि सून म्हणते मी शिकलेली आहे, मीच हुशार. तुम्हाला काय ढेकळं कळते? तुमच्याकडे होत नसेल असं पण लय घरात असं होते पा. लोक बिचारे सांगतात बारीक तोंड करून म्हणजे माझं ऐकाव, माझंच ऐकून चालावं, मीच हुशार आहे, मलाच सगळं समजते अशी प्रवृत्ती. तर हे सगळ्यांचा चेहरा पाहून झाल्यावर याला वाटलं बा आता जग काही चांगलं नाही, आपण गुरुजीकडे परत गेलो पाहिजे आणि गुरुजीशी जाऊन काही गंभीर चर्चा केली पाहिजे. तर यानं आरसा घेतला आणि पुन्हा गुरुजीकडे गेलं. गुरुजीकडे गेल्यावर गुरुजीला कळालं गुरुजी गुरुजीच होते. हे परत आलं म्हणून हे बसलं बारीक तोंड करून. गुरुजीनं विचारलं काय झालं, तर हे म्हणे गुरुजी तुम्ही दिव्य आरसा जो मला दिला ते लय भारी आहे. तुम्ही काय झालं, मी घरी जाईपर्यंत घरी गेल्यावर कोणालाच सोडलं नाही म्हणे, प्रत्येकाच्या चेहऱ्यासमोर आरसा धरला. या जगात कोणीच चांगलं नाही, कोणात राग, कोणात द्वेष, कोणात अहंकार, कोणात ईर्ष्या, कोणात जलसी, तर काय काय अवगुण भरलेले आहेत. तर गुरुजीनं ऐकून घेतलं. म्हणे गुरुजी आरसा कुठे आहे म्हणे. गुरुजीने विचारलं त्याला, तर त्यानं त्याच्या झोळीत आरसा होता. गुरुजी म्हणे दाखव. तर गुरुजीनं आरसा घेतला आणि गुरुजीनं त्याच्या तोंडासमोर धरला. मग त्याच्या तोंडासमोर धरला तर त्याच्यामध्ये जे अवगुण भरलेले होते, मी अहंकार, ईर्ष्या, जलसी, काय काय भरलं होतं, इतरांपेक्षा लय ठासून भरलं होतं. हे धुंडत होतं दुनियेला. ते संत कबीर म्हणाले वाईट माणूस शोधण्यासाठी मी वाईट माणूस शोधायला गेलो. वाईट माणूस शोधता शोधता जेव्हा मी स्वतःला पाहिलं तेव्हा समजलं की माझ्यापेक्षा वाईट जगात दुसरं कोणी नाही आहे. परंतु मनुष्य बहिर्मुखी असल्या कारणाने या आरशावाल्यासारखा होतो. हा एक दृष्टांत आहे. काय दिव्य आरसा बिरसा नसतो. आणि तुम्ही कोणत्या दुकानात जाऊन शोधू नका. काय तर दुकानदाराला म्हणाल बापा मी सोनं देतो मला दिव्य आरसा द्या. हा दृष्टांतच आहे, बोधप्रद आहे, घेण्यासाठी आहे की मनुष्य प्रवृत्ती अशी आहे की ती बहिर्मुखी जास्त असते आणि भगवंताने सांगितलं अंतर्मुखी बनायला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा आपल्याला जो बुद्धाचा धम्म दिला त्यामध्ये जे जे म्हणून काही दिलं, 22 प्रतिज्ञा असतील, आर्य अष्टांगिक मार्ग असेल, 10 पारमिता असतील, त्या आपल्याला पाळता आल्या पाहिजे. कारण आजची परिस्थिती किती भयानक आहे हे मी तुम्हाला सांगण्याची आवश्यकता नाही आहे बघा. आणि म्हणून आपल्याला बौद्ध बनता आलं पाहिजे, आचरणिक बौद्ध बनता आलं पाहिजे. आणि त्यासाठी म्हणून बाबासाहेबांनी हा बुद्धाचा धम्म दिला, तो आपण पाळावा. यासाठी म्हणून हा छोटासा उपदेश तुमच्या समोर ठेवला. पूजनीय पंजानंद भंतेजी यांनी आम्हाला इथे बोलावलं, सन्मानित केलं, बोलण्याची संधी दिली. आणि आपणही बापा अंगावर कानाला बांधू बांधू अंगावर घेऊ इथं बसले शांत मंडपामध्ये ऐकून घेतलं. त्याबद्दल तुम्हा सर्वांच्या प्रती मंगल मैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि माझ्या या छोट्याशा धम्मदेशनीला मी इथे पूर्ण विराम देतो. भवतो सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब बुद्धानुभावेन
सदा सोथी भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलम् रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलम् रक्षन्तु सर्वदेवता सर्वसङ्घानुभावेन सदा सुखी भवन्तु ते बुद्धं नमः धम्मं नमः संघं नमामि The great happiness. बुद्धं शरणं